धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथील ऐतिहासिक रामतीर्थ परिसर रामनवमीच्या पावन निमित्ताने भक्तिमय वातावरणात रंगून गेलाय। प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या ठिकाणी हजारो भाविकांनी दर्शनासाठी आज सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती। या मंगलप्रसंगी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी रामतीर्थला भेट देऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले। यावेळी त्यांच्या हस्ते श्रीरामांची भावपूर्ण आरती करण्यात आली। विष्णू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या धार्मिक विधीत सर्वांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली। ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या रामतीर्थावर दरवर्षी रामनवमीला भाविकांचा मोठा ओघ असतो। हीच बाब लक्षात घेऊन मंदिर विकासासाठी आणि भाविकांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी यावेळी दिले। यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये जे आहे रामनवमी निमित्त एक भाजपच्या वतीनं जे आहे महारॅलीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं। दादा, काय एकंदरीत जयंतीनिमित्त संदेश देणार, कशा पद्धतीनं उत्साह साजरा केला जातो? श्री रामनवमीच्या निमित्ताने आपल्या पूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये मोठी शोभायात्रा काढण्याचा निर्णय घेतला होता आणि प्रत्येक ठिकाणी प्रचंड उत्साहामध्ये आपण बघितलं असेल की लोक जे आहेत ते खूप मोठ्या संख्येने सहभागी झाले। आपल्या नळदुर्गमध्ये देखील शोभायात्रा काढण्यात आली होती आणि बरोबर 12 वाजेपर्यंत इथे रामतीर्थला आपल्या या मंगल ठिकाणी अगदी वेळेत सगळेजण पोहोचले, आरती केली आणि प्रभू रामचंद्र म्हटलं की सर्वांच्या मनामध्ये हृदयामध्ये एक वेगळी भावना जागृत होते, सकारात्मकता आणि प्रचंड ऊर्जा निर्माण होते आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनावरनं जे काही आपल्याला शिकायला मिळतं ते आपण कृतीमध्ये आणावं, हीच साधारण अपेक्षा आजच्या दिवशी मी व्यक्त करतो आणि सर्वांनाच प्रभू रामचंद्राच्या या रामनवमीच्या निमित्ताने खूप मनापासून शुभेच्छा देतो। सगळ्यांनी जो सहभाग नोंदवला आणि अतिशय उत्साहामध्ये सर्वजण जे बरोबर आले, आज आरती केली, त्यांचे देखील मनापासून मी आभार व्यक्त करतो। नळदुर्गच्या एक राम मंदिरामध्ये खूप मोठा ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी झालेला आहे। राम पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे। या भूमीसाठी काय महत्वाचं दादा आपल्या माध्यमातून विकासात्मक दृष्टिकोनाकडून आज राहणार आहे आणि काय संदेश असेल? आपण पूर्ण नळदुर्ग शहर आणि परिसराचा विकास जो आहे ते एक पर्यटन क्षेत्र म्हणून करतोय। धार्मिक पर्यटनाचा एक भाग म्हणून आपलं हे जे मंदिर आहे, हा जो परिसर आहे, याचा विकास देखील खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे। काही बाबी आपण मार्गी लावल्यात, काही प्रमाणात निधी दिला होता, परंतु हे इतकं निसर्गरम्य असं स्थान आहे, इथे आल्यानंतर एवढं असं छान वाटतं, मन शांत होतं आणि प्रचंड ऊर्जा मिळते। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अजून जास्त व्यवस्थित असा आराखडा इथे आपण कार्यान्वित करणार आहोत। नगराध्यक्ष आपल्या सोबत आहेत। जयंती आज उत्सवानिमित्त काय आवाहन करणार आहात आणि कशा पद्धतीने संदेश आहे? रामनवमी निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्या तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब, दत्ताभाऊ कुलकर्णी आणि युवा नेते मल्हारदादा यांच्या आदेशानुसार नळदुर्ग शहरामध्ये भव्य महारॅलीचा आयोजन झालेलं आहे आणि 12 वाजता रामतीर्थ इथं आगमन झालेलं आहे आणि आज मोठ्या भव्य दिव्य इथं आरती आपल्या तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या हस्ते झालेले आहे आणि एवढेच सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा देतो। धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग शहरामध्ये जे एकंदरीत पाहू शकता आपण, जे मंदिर आहे राम मंदिर जे आहे ऐतिहासिक मंदिर आहे। एकंदरीत जे आहे प्रभू श्री रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली हे भूमी म्हणून या भूमीची ओळख आहे। आज एकंदरीत जे आहे रामनवमी निमित्त हजारोच्या संख्येने या ठिकाणी जे आहे भाविक जे आहे दर्शनासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। महंत महाराज आपल्या सोबत आहेत। मुझे बताइए आज का दिन का क्या महत्व है, क्या संदेश है, यहाँ पे क्या महत्व है? आज दिन का महत्व श्री रामनवमी है। ये धाराशिव जिले में नलदुर्ग शहर में रामतीर्थ देवस्थानम के नाम से प्रसिद्ध है। भगवान श्री राम यहाँ वनवास के टाइम आए, ये बहुत पुण्य भूमि है और यहाँ हर साल से पहले रघुवीर महाराज 75 साल यहाँ पर पुण्य भूमि पर भगवान श्री राम का पूजना अर्चना वगैरह किया। उसके बाद मुझे सौंपा और कंटिन्यू भगवान श्री राम का श्री अखंड रामायण कीर्तन वगैरह यहाँ चलता रहता है। इस पुण्य भूमि का महत्व यहाँ की जनता को समझना चाहिए
और इस पुण्य भूमि का स्थान पर आकर इस मंदिर का महत्व को उजागर करें। और मेरी यही प्रार्थना है सबसे कि यहाँ का मंदिर का जीवन उद्धार हो रहा है, सब लोग सहयोग करें इसमें। और राणा दादा भी आज आए थे, हम भी उनसे प्रार्थना किए कि इसमें मंदिर में सहयोग करें। वो वचन दिए कि बरोबर सहयोग करेंगे। एकंदरीत जे आहे विकासात्मक दृष्टिकोनाकडून देखील आमदार राणा जगदीशसिंह पाटील यांच्याकडे जी आहे मागणी करण्यात आली आहे, त्यांच्याही माध्यमातून जे आहे विकासात्मक धोरणाकडे लक्ष दिलं जाईल असं एकंदरीत या निमित्ताने या ठिकाणी सांगण्यात आले। मुझे बताइए आज के अवसर पर क्या संदेश देना चाहेंगे जनता को? संदेश एक ही देते हैं, राम जी का जन्म हुआ है। जन्म जब अपन घर में अपने बच्चों का जन्म में आनंद उठाते हैं, भगवान का जन्म तो स्वयं प्रभु का जन्म है, इसमें आनंद उठाने का महोत्सव है। और आनंद उठाएं और मंदिर के कार्यक्रम के लिए आगे बढ़ें और जीवन उद्धार के लिए सब लोग आगे आके सहयोग करें, यही मेरी आप सब लोगों से प्रार्थना है। एकंदरीत अशा पद्धतीनं जे आहे महाराजांच्या माध्यमातून जे आहे संदेश कुठेतरी दिले जात आहे, भक्तांच्या माध्यमातून एकंदरीत जे आहे संदेश देण्यात आलेला आहे। अतिशय ऐतिहासिक महत्त्व असलेल्या प्रभू श्री रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली या भूमीकडे पाहिलं जातं आणि भक्तांच्या आपण पाहू शकता मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक असेल, भक्त असेल, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे रामभक्त मोठ्या प्रमाणात दाखल होताना या ठिकाणी पाहायला मिळत। मंदिर परिसरामध्ये आपण पाहू शकता भाविकांसाठी जे आहे महाप्रसादाचं या ठिकाणी वाटप सुरू आहे। आपण पाहू शकता महाप्रसादाचं या ठिकाणी वाटप केलं जातं। भाविक जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे या प्रसादाचं कुठेतरी जे आहे लाभ घेताना एकंदरीत पाहताय। काय एकंदरीत निवेदन आहे भक्तांसाठी आज? गत वर्षाप्रमाणे याही वर्षी येणाऱ्या रामभक्ताला या मंदिराच्या वतीने 3 क्विंटलची खीर केलेली आहे। 3 क्विंटल खीर, जवळपास 5000 भक्तांनी इथे प्रवेश घेतलेला आहे आणि त्याचा लाभ घेतलेला आहे। पवनपुत्र हनुमान आणि राम यांच्या पदस्पर्शाने पवन झालेली हे पुण्य झालेली आहे नगरी। यामध्ये 3 क्विंटल, गेल्या वर्षी 2 क्विंटल, यावर्षी 3 क्विंटल खीर झालेली आहे। भक्तांचा ओघ वाढत चाललेला आहे, असंच भक्तांचा ओघ वाढत जावा ही आमची इच्छा आहे। काय एकंदरीत आजच्या दिनानिमित्त संदेश द्यावा? संदेश म्हणजे राम भक्त एक मनामध्ये राम भक्त झाला पाहिजे, हे आमची म्हणजे श्रद्धा आहे। प्रत्येकाच्या मनात राम भक्त पाहिजेच, राम म्हणजे रामच राहिलं पाहिजे। अशा पद्धतीने जे आहे भक्तांच्या एकंदरीत भावना होताना आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाणसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव। प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव।